मैत्रिणींनो, कधी असा दिवस आलाय का? गॅस सिलेंडर संपलाय आणि आपण विचार करत बसतो, आता काय करायचं? आजचा व्हिडिओ एक्झॅक्टली याच प्रॉब्लेमसाठी आहे. इंडक्शन म्हणजे काय? कोणता घ्यायचा? कसा वापरायचा? आणि सेफ आहे का? सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. इंडक्शन म्हणजे विजेवर चालणारा छोटा स्टव, पण तो गॅससारखा फ्लेम देत नाही. तो थेट भांडं गरम करतो. म्हणूनच जलद, सेफ आणि क्लीन कुकिंग होतं. कोणता इंडक्शन घ्यायचा? प्लीज नोट, आम्ही कुठल्याही प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज करत नाही आहोत. हा व्हिडिओ सध्याच्या परिस्थिती गाईड करायला आहे मैत्रिणींनो. मार्केटमध्ये खूप ऑप्शन्स आहेत. पण लक्षात ठेवा, 1200 वॅट ते 2000 वॅट पॉवर, ऑटो कट फीचर, प्रीसेट मेनू, ब्रँड ट्रस्ट. खूप महाग घेण्याची गरज नाही. सिंपल आणि रिलायबल घ्या. 3. इंडक्शन कसा वापरायचा? पहिल्यांदा वापरताना भीती वाटते, पण खूप सोपं आहे. प्लग लावा, इंडक्शनवर योग्य भांडं ठेवा, पॉवर ऑन करा, मेन्यू सिलेक्ट करा आणि बस, कुकिंग सुरू. 4. कोणती भांडी वापरायची? हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे भांडी चालत नाहीत. स्टील, आयर्न/कास्ट आयर्न, ॲल्युमिनियम, ग्लास चालत नाही. टिप: भांड्याला मॅग्नेट चिकटला तर ते इंडक्शनसाठी परफेक्ट. 5. फायदे काय आहेत? गॅस संपला तरी टेन्शन नाही. जलद स्वयंपाक, स्मोक नाही, साफसफाई इझी. वर्किंग विमेनसाठी खूप युजफुल. 6. धोके/काळजी काय घ्यायची? हो, काही गोष्टी लक्षात ठेवा. पाणी इंडक्शनवर सांडू देऊ नका. मुलांपासून दूर ठेवा. भांडं नसताना ऑन ठेवू नका. वायर लूज ठेवू नका. योग्य वापर केला तर टोटली सेफ आहे. 7. स्मार्ट वापर कसा करायचा? आधी प्रेप करून ठेवा. हाय हीट फक्त सुरुवातीला वापरा. नंतर मीडियमवर ठेवा. इलेक्ट्रिसिटी बिल पण कंट्रोलमध्ये राहतो. 8. इंडक्शनवर काय काय बनवू शकतो? मैत्रिणींनो, फक्त चहा नाही, खूप काही बनवता येतं. पोहे, उपमा भाजी, आमटी भात, डोसा, चीला, चहा, कॉफी. ऑलमोस्ट फुल किचन शिफ्ट करू शकता. मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात स्मॉल बॅकअप असणं खूप इम्पॉर्टंट आहे. इंडक्शन हा लक्झरी नाही, तो आजच्या काळात नेसेसिटी आहे. एक छोटा डिसिजन आणि तुमचं किचन स्ट्रेस फ्री होऊ शकतं. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, लाईक करा, शेअर करा आणि कॅलेंडर कॅफेला सबस्क्राईब करायला विसरू नका.